मागील 40 वर्षांपासून देशातील विविध मोठ्या राजकीय मंडळींना, मोठ्या राजकीय कार्यकर्त्यांना ज्या संस्थेनं प्रशिक्षित केलं, ज्या संस्थेच्या अंतर्गत किंवा ज्या संस्थेच्या मार्गदर्शनातून त्यांनी या देशामध्ये एका राजकीय उंची गाठली, अशा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेमध्ये आज आपण आलेलो आहोत. मीरा भाईंदर या शहराजवळील उत्तन या ठिकाणी बसलेल्या या प्रबोधिनीमध्ये मागील 40 वर्षांपासून विविध राजकीय पक्षातील लोकांना मार्गदर्शन दिलं जातं, त्यांना घडवलं जातं. IIDL आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने एका नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात राजकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. आज त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत, त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे चीफ अकॅडमिक ऑफिसर देवेंद्र पै. सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तरुण भारतच्या प्लॅटफॉर्मवरती. नमस्कार. पहिला प्रश्न म्हणजे, हा कोर्स आहे काय, ज्याबद्दल आज आपण चर्चा करतो, तो कोर्स आहे काय? आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडरशिप या नावाने एक इन्स्टिट्यूट सुरू केली प्रबोधिनीच्या अंतर्गत, जे एक पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम लिडरशिप, पॉलिटिक्स आणि गव्हर्नन्समध्ये रन करते. आता त्याची गरज काय होती? आम्हाला काही वर्षांपूर्वी असं वाटलं की ज्यावेळी नरेंद्र मोदींचं एक भाषण झालं होतं, न्यू इंडिया या भाषणाची थीम होती, त्यात त्यांनी युवकांना आव्हान दिलं की तुम्ही एक नव्या भारताचं निर्माण करा आणि त्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते तुम्ही करा. तर आम्हाला असा विचार आला की आम्ही एक संस्था म्हणून काय करू शकतो. आणि त्यावेळेला आमच्याकडे एक 5 दिवसाचा पाठ्यक्रम होता सोशो पॉलिटिकल लिडरशिपमध्ये, ज्या संदर्भात आम्हाला एक चांगला फीडबॅकही आला होता की आप लोगों ने ये प्रोग्राम बढ़ाना चाहिए म्हणून. मग आम्ही एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सची संकल्पना केली, जे राजकीय क्षेत्रात जी गरज आहे एक ट्रेंड यंग लिडरशिपची, आणि आपल्या युवकांमध्ये जे एक ॲस्पिरेशन्स आहे की आपण पण या सिस्टमचा भाग होऊन सिस्टमला आपण इम्प्रूव्ह करू आणि बेटर करू, याचा एक ब्रिज म्हणून आपण हा कोर्स तयार केला. म्हणजे काय, कुठल्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे प्रामुख्याने, आणि कोर्स नवीन आहे त्यामुळे याला प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो? कोणत्या गोष्टी या कोर्समध्ये आहेत? तर कोर्स सुरू करण्यापूर्वी आम्ही एक 50 अकॅडमिशियन्स, लीडर्स, मॅनेजमेंट गुरुज यांचं एकत्रीकरण केलं आणि या सगळ्यांसमोर एक विषय ठेवला की समजा आपल्याला एक आदर्श लीडर घडवायचा आहे, तर त्या लीडरसाठी आवश्यक कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं त्यांनी ट्रेनिंग घेऊन निघालं पाहिजे. आणि अशा गोष्टींचा आम्ही एक पूल तयार केला आणि त्या पूलच्या आधारात आम्ही एक सिलेबस तयार केलं. त्या सिलेबसमध्ये काही थिओरिटिकल गोष्टी आहेत, काही प्रॅक्टिकल आहेत, काही क्लासरूममध्ये होणारी गोष्टी आहेत, काही फील्ड व्हिजिट्स आहेत. तर आम्ही थिअरीची सुरुवात करतो बेसिक पॉलिटिकल कॉन्सेप्ट्स, कारण बेसिक कॉन्सेप्टच क्लिअर नाही तर गडबड होऊन जाते. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे राज्य आणि राष्ट्र हे सेम म्हणतात, स्टेट आणि नेशन हे स्टेट सेम गोष्टी आहेत असं बोलचालीमध्ये येतं, पण नाही. पॉलिटिकल कॉन्सेप्ट राज्य वेगळं आहे आणि राष्ट्र वेगळं आहे, आणि इथून ती आपण सुरू करतो. त्यानंतर आम्ही सगळी आयडिओलॉजीजकडे जातो. त्या आयडिओलॉजीजमध्ये आपण कार्ल मार्क्स पासून स्वामी विवेकानंद यांचे सगळ्यांचे विचार आम्ही कव्हर करतो. मग रिसेंट पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया कव्हर करतो. स्वातंत्र्यानंतर काय झालं, म्हणजे रेफ्युजी मुवमेंट पासून आपल्या देशाची एक काय म्हणू शकतो की अर्जंट पॉलिटिकल सिच्युएशन त्यावेळीची होती, तिथूनपर्यंत आत्ता 2019, 2020, 2021 यावेळी सध्या राजकीय स्थिती काय आहे आणि पॉलिटिकल मुवमेंट्स काय आहेत, सोशल सिच्युएशन काय आहेत, या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. तसंच आम्ही दर आठवड्याला आमच्या स्टुडंट्सना फील्ड व्हिजिट्सना नेतो. फील्ड व्हिजिट्स कधीतरी कोणत्या NGO मध्ये असतात, कोणत्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनमध्ये असतात, कधी आम्ही त्यांना गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये नेतो,
त्यांना ग्रामपंचायतीत नेतो, जिल्हा परिषदेत नेतो, एका आदर्श आमदार किंवा खासदाराच्या कार्यालयात नेतो, त्यांच्याशी भेट घालून देतो. तसंच हे सगळे जे फील्डवरती काम करणारी लोक आहेत त्यांनाही आम्ही आमच्या क्लासरूममध्ये बोलवतो. म्हणजे आमचे ट्रेनर्स कोण असतात? हे अकॅडमिशियन्स असतात, हे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतात, हे पॉलिटिशियन्स असतात, हे मॅनेजमेंट गुरुज असतात, हे पॉलिटिकल कन्सल्टंट्स असतात. असे लोक क्लासमध्ये येऊन मुलांना ट्रेनिंग देतात. या सगळ्याशिवाय आम्ही 2 टूर्स ठेवतो, स्टडी टूर्स. दरवर्षी कोणते ना कोणती विधानसभा निवडणूक असतेच जेव्हा आमची बॅच सुरू असते, तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्या विधानसभा इलेक्शन ज्या राज्यात आहे त्या राज्यात घेऊन जातो आणि एक 2 ते 3 आठवडे त्यांना तिकडे काही काम देतो ट्रेनी म्हणून, ज्याच्यातनं स्टुडंट्स खरंच इलेक्शन्समध्ये काम करून इलेक्शन्समध्ये काय होतं ते शिकतात. ही बॅच आता जी आउटगोईंग बॅच आहे त्या बॅचला घेऊन आम्ही आसाममध्ये गेलो होतो आणि 3.5 आठवडे आमच्या विद्यार्थ्यांनी काम केलं. काही विद्यार्थी मीडिया सेलमध्ये होते, काही कॅम्पेनिंगमध्ये होते, काही कॅन्डिडेट्स बरोबर होते, काही बॅक ऑफिस सांभाळत होते. तसंच आता आमचा या बॅचचा लास्ट जो टप्पा आहे तो आहे दिल्लीमध्ये आम्ही एक नॅशनल कॅपिटल स्टडी टूर करतो, जिकडे आम्ही आपल्या राजधानीत जाऊन जे काही प्रमुख पॉलिटिशियन्स आहेत, काही ब्युरोक्रॅट्स आहेत, काही मिनिस्टर्स आहेत, काही जर्नलिस्ट आहेत, कोणी थिंक टँक चालवतं, अशा लोकांना जाऊन भेटतो आणि आमच्या मुलांबरोबर त्यांचं इंटरॅक्शनही होतं, प्रश्नोत्तरही होतात. सो बेसिकली या पूर्ण एज्युकेशनल सेटअपला आपण एक एक्सपिरियन्शियल लर्निंग, यू लर्न थ्रू एक्सपिरियन्सेस असं आम्ही नाव लिहिलेलं आहे. म्हणजे मुळात या कोर्सचा उद्देश असा आहे की पॉलिटिकल सेक्टरमध्ये ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे काम करण्यासाठी त्यांना परिपूर्ण नॉलेज, परिपूर्ण माहिती आणि संपूर्ण ती प्रक्रिया माहीत असणं आवश्यक आहे. किंवा कुठलंही काम करताना, कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट राबवताना त्यासाठी आवश्यक कुठल्या त्या गोष्टी आहेत याचं प्रात्यक्षिक आणि त्या क्षेत्रातील लोकांकडून, जे दिग्गज लोक आहेत त्यांनी यामध्ये काम केलेले अशा लोकांकडून त्यांचे अनुभव, अशी द्विसूत्री या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा कोर्स राबवण्याचं या ठिकाणी निश्चित केलेला आहे. तो हा जो कोर्स आहे, तुम्ही जसं सांगितलं की यामध्ये आम्ही 3 कंप्लीट झाले, 3 त्याचे बॅचेस कंप्लीट झाले. तर विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करायची किंवा ह्या कोर्ससाठी ऍक्सेसिबल कशा प्रकारे ऍक्सेस होता येतो? ज्या प्रकारे मी आधी म्हटलं की हा कोर्स नव्या भारतासाठी आहे, सो आमचा बेसिक टार्गेट ऑडियन्स नवा भारतच आहे. ते यंगस्टर्स आहेत ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे किंवा सामाजिक जीवनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे. तर आमची प्रोसेस पूर्ण ऑनलाईन असते. आमची वेबसाईट आहे www.iidl.org.in. या वेबसाईटवरती जे ॲप्लिकंट्स आहेत ते साइन अप करतात. एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरतात. फॉर्ममध्ये आपण एक स्टेटमेंट ऑफ पर्पज मागतो की तुम्हाला हा कोर्स का करायचा आहे, तुम्ही पुढे जाऊन काय करणार, आणि त्या स्टुडंटची एक बॅकग्राऊंड समजून घेतो. आमच्याकडे एक दरवर्षी 400 ते 500 ॲप्लिकेशन्स येतात. त्यातनं वीड आउट करून आम्ही एक 80-90 कॅन्डिडेट्सना इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट करतो. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केल्यानंतर, इंटरव्ह्यू राऊंडमधनं सिलेक्ट झाल्यानंतर ती स्टुडंट आपल्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. सो रेशो असा असतो, एक 80-90 जणांचा इंटरव्ह्यू दरवर्षी होतो आणि 25 ते 30 विद्यार्थ्यांना आम्ही या बॅचमध्ये घेतो. त्याचा क्रायटेरिया कसा आहे? विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनचा क्रायटेरिया कसा आहे? विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, एकतर बेसिक क्वालिफिकेशन आम्हाला या कोर्ससाठी हवी ती तुमची ग्रॅज्युएशन डिग्री आहे आणि ग्रॅज्युएशन डिग्री कोणत्याही फील्डमध्ये चालेल. कम्प्लीट ग्रॅज्युएशन? कम्प्लीट ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवं. आणि त्यानंतर आम्ही जे शॉर्टलिस्टिंग करतो ते कॅन्डिडेटच्या सिरियसनेसला बघून करतो. म्हणजे अनेक वेळेला मेरे को पॉलिटिक्स में जाने की इच्छा है असं फक्त म्हणून येतात, तसं नाही. पण पॉलिटिक्समध्ये जायचंय तर काय उद्देशाने तुम्ही जातायत, ह्याच्या आधी तुम्ही काही राजकीय किंवा सामाजिक काम केलंय का? आमच्याकडे अनेक स्टुडंट्स येतात ज्यांनी इलेक्शन्सही लढलेले आहेत. म्हणजे काही इंडिपेंडेंट म्हणून लढलेले आहेत, काही कॉलेज पॉलिटिक्स जे असतात त्याच्यात पार्ट घेऊन त्यांनी इलेक्शन्समध्ये कॉलेज लेवलवरती सहभागी झालेत. आणि असे कार्यकर्ते आहेत जे इलेक्शनच्या वेळेला सोशल मीडिया सेलमध्ये वगैरे ॲक्टिव्ह होते. सो एक्झिबिटेड लिडरशिप पोटेन्शियल, ओव्हरऑल नॉलेज आणि एक्सपोजर आणि करंट पॉलिटिकल सिनेरिओबद्दल ते किती जनरली अवेअर आहेत ते बघून आपण त्या मुलांचं शॉर्टलिस्टिंग करतो. शॉर्टलिस्टिंगचा मुख्य क्रायटेरिया हाच आहे की त्यांना सध्याच्या जगाची कितपत माहिती आहे किंवा त्यांचं एम पण आहे, बरोबर, प्युअर आहे की त्यांना पॉलिटिकल फायद्यासाठी ते त्या ठिकाणी जायचंय, मुळात आहे. तर तुम्ही जसं सांगितलं की आम्ही दिल्लीला गेलो किंवा आम्ही दिल्लीला जातोय, आसामला जातो, तर यामध्ये फक्त महाराष्ट्राचे विद्यार्थी ऍडमिशन्स घेऊ शकतात? कारण आपण सध्या सेंटर आहे ते महाराष्ट्रामध्ये. बरोबर. तो स्वाभाविकरित्या हा प्रश्न येतोच की
या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातलेच विद्यार्थी येऊ शकतात की ऑल ओव्हर द इंडिया येऊ शकतात? नाही, आपल्याकडे विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामधनं येतात आणि प्रत्येक बॅचमध्ये कमीत कमी 12 राज्यांचं रिप्रेझेंटेशन असतं. आमच्या पहिल्या बॅचमध्ये तर 16 राज्याचे मुलं होते आणि आत्ता जी आउटगोईंग बॅच आहे त्याच्यात आधीच 12 राज्यातनं मुलं आहेत. आणि मला अभिमान आहे की आपल्याकडे एक पॅन इंडिया स्वरूपाचे विद्यार्थी येतात. म्हणजे आता या आउटगोईंग बॅचमध्ये आमच्याकडे जम्मू काश्मीरचा एक विद्यार्थी आहे, कर्नाटकमधून कोणी आहे, आंध्रमधनं कोणी आहे, गेल्या बॅचमध्ये आसाममधनं कोणी होता आणि आता जी येणारी बॅच आहे त्याच्यामध्ये एक अरुणाचलच्या मुलींनी ऍडमिशन घेतलेली आहे. म्हणजे हा कोर्स म्हणजे हे ट्रेनिंग सेंटर जरी महाराष्ट्रात असलं तरी पॅन इंडियामधील म्हणजे भारतातील कुठल्याही कोपऱ्यातील कुठल्याही राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी त्या कोर्सचा शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतो असं सरांनी स्पष्ट केलं. तुम्ही जसं सांगितलं की आम्ही त्या त्या फील्डमधील दिग्गज लोकांना बोलवलं किंवा त्यांचं मार्गदर्शन आमच्या मुलांना दिलं, तर आत्तापर्यंत अशी कुठली दिग्गज मंडळी ज्यांचा आपण उल्लेख करू शकतो की ज्यांनी या ठिकाणी येऊन किंवा विद्यार्थ्यांना कुठेही त्या कोर्सबद्दल किंवा संपूर्ण गोष्टींबद्दल आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, अशी कुठली मंडळी? सामाजिक क्षेत्रातले दिग्गज नावं म्हणजे प्रीती पाटकर आहेत जे वुमन्स राईट्समध्ये काम करतात, किंवा विजय जाधव आहेत जे समतोल फाउंडेशन चालवतात, जे स्टेशनवरती मुलं पळून जातात आणि ट्रेनमधनं बसून दुसऱ्या प्रांतात जाऊन राहतात. अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना ते परत भेट घालून देतात. तर त्यांचं कॅम्प चालतं, आम्ही त्यांच्या कॅम्पला जातो ज्याच्यात ते आपल्या स्टुडंट्सना ओरिएंटेशन करतात. गव्हर्नमेंटचे पण असे एजन्सीज असतात, जसे NCPCR आहे जे चाइल्ड राईट्समध्ये काम करतं. सो त्यांचे अधिकारी येऊन चाइल्ड राईट्सबद्दल आमच्या स्टुडंट्सना माहिती देतात. इवन NCW आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन, त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्यांचे अधिकारी असतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन होतं. त्यासकट मला माहिती, गेल्या वर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना JNPTला नेलं होतं. सो JNPTचे जे अधिकारी आहेत त्यांनी मार्गदर्शन दिलं की बाबा एक पोर्टचं महत्त्व काय आणि पोर्टमध्ये बिझनेस कसा चालतो. सो असे अनेक ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन्स, सोशल वर्कर्स, अकॅडमिशियन्स असे आमच्या मुलांना मार्गदर्शन करायला येतात. आता जसं तुम्ही सांगितलं की आम्ही पोर्टवरती पण गेलो होतो, म्हणजे फक्त पॉलिटिकलच नाही तर इतर अनेक गोष्टींचं ज्ञान इथे हो. म्हणजे फक्त पॉलिटिकल गोष्टींशी रिलेटेड हा कोर्स नाहीये. बरोबर. कारण आम्ही याच्यात कोर्समध्ये 3 गोष्टी कव्हर करतो: लिडरशिप, पॉलिटिक्स आणि गव्हर्नन्स. सो या तिन्ही पार्ट्सला आम्ही समान महत्त्व दिलेलं आहे. लिडरशिपसाठी आपल्याकडे जे राधाकृष्ण पिल्ले आहेत ज्यांनी चाणक्यवरती पुस्तक लिहिलंय ते अनेक मॉड्यूल्स घेतात. त्याच्यामध्ये आम्ही कम्युनिकेशन स्किल्स कव्हर करतो, त्यात आम्ही संघटन कौशल्य कव्हर करतो, पॉलिटिकल कम्युनिकेशन त्याच्यात आम्ही कव्हर करतो, पब्लिक स्पीकिंग कव्हर करतो. त्यानंतर काही एथिक्स रिलेटेड गोष्टी असतात, मॉरल्स रिलेटेड गोष्टी असतात, त्याही कव्हर होतात. त्यानंतर पॉलिटिक्समध्ये आम्ही ॲक्च्युअल पॉलिटिक्स कव्हर करतो. पण त्यानंतर गव्हर्नन्सचाही एक मोठा भाग आहे ज्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जसं परत एकदा उल्लेख केला की आम्ही JNPTला गेलो किंवा आम्ही दिल्लीला गेलो, मग हे जे अभ्यास दौरे होतात किंवा मग प्रशिक्षण वर्ग घेतले जातात किंवा दिग्गज लोक येऊन इथे ट्रेनिंग शिकवतात किंवा बऱ्याचशा गोष्टी सांगतात, तर याचं नियोजन त्या कोर्सच्या संपूर्ण कालावधीमध्ये कसं केलं जातं? त्याची काही स्पेशल विभागणी केलेली? हा टोटली आमच्या कॅम्पसमध्ये तसा 9 महिन्याचा कोर्स आहे. त्यात पहिले 2.5-3 महिने आम्ही लिडरशिप आणि मॅनेजमेंट हा भाग चालवतो. त्यानंतर आम्ही पॉलिटिक्स हा भाग चालवतो आणि शेवटी आम्ही गव्हर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी हा भाग चालवतो. त्यामध्ये आपण काय करतो की मंडे टू फ्रायडे आपल्या वर्गात क्लासरूम लेक्चर्स असतात, थिअरी लेक्चर्स असतात आणि दर शनिवारी प्रयत्न असा करतो की आम्ही आमच्या स्टुडंट्सला फील्ड व्हिजिटसाठी कुठे ना कुठे घेऊन जाऊ आणि हे अक्रॉस 9 महिने आपण करतो. 9 महिन्यानंतर आपण त्या मुलांना इंटर्नशिपसाठी पाठवतो. जे त्यांची इंटरेस्ट आहे आणि त्यांची क्षमता आहे ते बघून आपण अशा मुलांना आपण प्लेस करतो. आता काही जण त्यांना हार्डकोर पॉलिटिकल इंटरेस्ट असतो आणि क्षमताही असते, तर ते पॉलिटिशियन्स, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स किंवा पॉलिटिकल पार्टी बरोबर इंटर्नशिप करतात. काही असे असतात ज्यांना डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, डेव्हलपमेंट वर्क, गव्हर्नन्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तर असे मुलं पॉलिसी वरती काम करणारे जे संस्था असतात किंवा थिंक टँक्स असतात अशा संस्थेमध्ये काम करतात. काही मीडिया ओरिएंटेशनवाले पण स्टुडंट्स असतात ज्यांना पॉलिटिकल जर्नलिझम करायचं आहे, ते अशा मीडिया हाऊसेसमध्ये ते इंटर्नशिप आम्ही त्यांना देतो. तुम्ही जसं आता सांगितलं परत एकदा की मी सगळ्या प्रकारची ट्रेनिंग या मुलांना देतो, पॉलिटिकल असेल, गव्हर्नन्सची असेल किंवा लिडरशिपची असेल. हा कोर्स संपल्यानंतर याचा कालावधी किती? 9 महिन्यांचा? 9 महिन्याचा. 9 महिन्यांचा हा कालावधी आहे. 9 महिन्यांच्या कालावधीच्या नंतर कोर्सची सगळी प्रक्रिया संपल्यानंतर
मुलांना नवीन त्याच्यासाठी पुढचा काय चान्स किंवा त्या कोर्सच्या पलीकडे जाऊन ते काय करू शकतात? 9 महिन्याचा कोर्स हा कॅम्पसमध्ये संपतो. त्यानंतर ते कॅम्पसच्या बाहेर जाऊन 2 महिने इंटर्नशिप करतात. इंटर्नशिप करताना म्हणजे आमचे आता लास्ट बॅचचे जे विद्यार्थी आहेत, कोणी एका आमदाराकडे इंटर्नशिप करतोय, कोणी खासदाराकडे करतोय, कोणी एका थिंक टँकमध्ये करतोय, कोणी काही नॅशनल लेवल लीडर्स आहेत त्यांच्याबरोबर. म्हणजे आता जो नवीन मिनिस्टर झालेत, मीनाक्षी लेखी आहेत किंवा ज्योतिरादित्य सिंधिया आहेत, यांच्याकडे आमचे स्टुडंट्स आहेत जे काम करतायत. आम्हाला असं लक्षात आलं 2-3 बॅच झाल्यानंतर की राजकीय क्षेत्रात एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयबिलिटी हे असा एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट बाहेर निघतो, त्याला सहजपणे कसं कॅम्पस प्लेसमेंट होतं तसं काही होत नाही. त्याबरोबरच काही जे सामान्य विद्यार्थी असतात, एका मिडल क्लास बॅकग्राऊंडनं आलेले असतात, त्यांना त्यांच्या पोटासाठी मेहनत करावी लागते. म्हणून आम्ही मणिपाल इन्स्टिट्यूट बरोबर टायअप करून आम्ही एक उडान फेलोशिप अशी लॉन्च केली. त्या उडान फेलोशिपच्या अंतर्गत या कोर्समधनं स्टुडंट बाहेर गेल्यानंतर 12 महिन्यासाठी त्यांना एक स्टायपेंड मिळतं, 22,000 रुपये पर मंथ. आणि ते त्यांचा जो पॅशन आहे की राजकारण किंवा डेव्हलपमेंट या सेक्टरमध्ये काम करण्याचं, ते कुठेतरी आम्ही सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करतो. सो 1 वर्षासाठी जसं मी सांगितलं, आमचे विद्यार्थी आता मीनाक्षी लेखी बरोबर काम करतात, ज्योतिरादित्य सिंधिया बरोबर आहेत, महाराष्ट्रामध्येच प्रशांत बंब बरोबर आहेत. सो असे अनेक ठिकाणी वर्षभर ते काम करतात आणि आम्हाला वाटतं की आम्ही 1 वर्षाची त्यांना इकडे ट्रेनिंग दिलेलीच आहे. सो 1 वर्षभर त्यांना आम्ही इन्क्युबेट केलं त्या फेलोशिपनी, त्यानंतर ते आपापल्या क्षेत्रात जाऊन काम करूच शकतात. त्यामुळे आता जसं देवेंद्र सरांनी सांगितलं की या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. कोर्सची उपयुक्तता, कोर्समध्ये दिला जाणारा अभ्यासक्रम आणि कोर्सच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मिळणारं मार्गदर्शन, यासोबतच विद्यार्थ्यांचं भवितव्य, या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. या चर्चेबद्दल आपलं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीबद्दल, आम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आमचं फेसबुक पेज लाईक करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.